ठीक आहे. तर आज आपण जॉमेट्री रिवाईज करणार आहोत. ठीक आहे. उद्या तुमचा जॉमेट्रीचा पेपर आहे. तर जॉमेट्रीला पेपरला जायच्या आधी, पेपरच्या आधी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या असतील, त्या आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. जॉमेट्रीमध्ये टोटल तुम्हाला किती लेसन आहेत? आठवतात का? फर्स्ट लेसन आहे सिमिलॅरिटी, सेकंड पायथागोरस, थर्ड सर्कल, फोर्थ कोऑर्डिनेट जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री एवढे लेसन तुम्हाला आहेत. मी थोडक्यात ते सगळे लेसन रिवाईज करणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करू शकता. ठीक आहे. तर पहिल्या लेसनला स्टार्ट करूया आपण. सिमिलॅरिटी. तर जॉमेट्रीचा पेपर मध्ये पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की जे थिअरम्स आहेत ते तुम्ही एकदम क्लिअर करूनच जायचे. कोणते थिअरम्स आहेत? तर पहिल्या लेसनमध्ये तुम्हाला पहिलाच थिअरम आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ठीक आहे, जो अतिशय महत्वाचा थिअरम आहे. त्यानंतर आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर पहिल्या लेसन मधले हे जे दोन थिअरम आहेत, हे दोन्ही थिअरम तुम्ही एक्झाम मध्ये आले म्हटले की तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. इतके प्रॅक्टिस करून तुम्ही जायचे आहे. फर्स्ट लेसन स्टार्ट करूया आपण सिमिलॅरिटी. आता या लेसन मध्ये पहिली जी एक्सरसाइज आहे ती तुमची एरियाज ऑफ तुम्हाला काय काढायचे रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे, चालू करूया पहिली एक्सरसाइज. सिमिलॅरिटी. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा बेसिक एरियाचा फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. पण जर फर्स्ट एक्सरसाइज तुम्ही बघितली तर त्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे? एरियाचे रेशिओ फाइंड आउट करताय तुम्ही, म्हणजेच A1 अपॉन A2, म्हणजेच हाफ इंटू B1 इंटू H1 अपॉन हाफ इंटू B2 इंटू H2. सो आपण त्याचे रेशिओ फाइंड आउट करत असल्यामुळे हे हाफ कॅन्सल होणार आहेत. सो त्याच्या एरियाचे रेशिओ, दोन ट्रायंगलच्या एरियाचे रेशिओ हे त्याच्या बेस आणि हाईट वर डिपेंड असणार आहे. ठीक आहे, सो B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 हा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइज मध्ये लागणार आहे, जेव्हा तुम्हाला दोन एरिया ट्रायंगलच्या एरियांचे रेशिओ काढायचे असतील त्या केसमध्ये. ठीक आहे, नाव आता बघा A1 अपॉन A2 जर दोन्ही बेस इक्वल असतील, सो द रेशिओज डिपेंड्स ऑन देअर हाईट. इफ बेसेस आर इक्वल. ठीक आहे, जर बेस त्यांचा सारखा असेल किंवा मराठीमध्ये त्याला पाया म्हणतात, तर बेस सेम असेल तर त्या एरियाचे रेशिओ हे त्याच्या हाईट वर डिपेंड्स असणार आहे. ठीक आहे, आणि जर हाईट सेम असेल तर रेशिओज कशावर डिपेंड असणार? त्याच्या बेसेसवर. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. आणि रिझन काय लिहिणार आपण? इफ हाईट्स आर सेम और इक्वल. ठीक आहे, म्हणजेच हे तीन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला बेस आणि हाईट दोन्ही दिले असेल आणि जर रेशिओ फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, B1 H1 अपॉन B2 H2. तुम्हाला लिहून घ्यायचंय की बेस B1 काय दिलंय, H1 काय दिलंय, B2 काय दिलंय, H2 काय दिलंय, आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या एरियाचे रेशिओ फाइंड आउट करणार आहात. ठीक आहे, आणि जर तुम्हाला सांगितलं असेल किंवा डायग्राम मध्ये असं असेल की त्या दोन ट्रायंगलचे बेस सेम आहे असं तुम्हाला दिसत असेल, सो त्याची एरिया डिपेंड कशावर असणार? डिपेंड्स ऑन देअर हाईट्स. तुम्हाला कळत असेल की हाईट सेम आहे, सो रेशिओज आर डिपेंड्स ऑन देअर बेस. हे तीन फॉर्म्युले फर्स्ट एक्सरसाइज मध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहेत. ही एक्सरसाइज जस्ट आपण एकदा बघूया.
आता बघा या फर्स्ट एक्सरसाइज मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे बेस ऑफ ट्रायंगल 9 अँड हाईट इज 5. सो B1 आणि H1 दिले तुम्हाला. बेस ऑफ अनदर ट्रायंगल 10 अँड हाईट इज 6 म्हणजे B2 H2 दिले. सो आपल्याला इथे काय करायचंय रेशिओज. आपण ते कसे करणार A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता बघा ही सेकंड डायग्राम आहे. ह्या सेकंड डायग्राम मध्ये जर तुम्ही चेक केलं तर इथे बेस सेम आहे. AB इज द बेस. ठीक आहे. सो जर बेस सेम आहे तर रेशिओ डिपेंड्स ऑन देअर हाईट्स. म्हणजेच तुमचं काय येणार एरिया ऑफ ABC अपॉन एरिया ऑफ ADB इज इक्वल टू BC अपॉन AD. जस्ट यू हॅव टू पुट द व्हॅल्यूज अँड यू हॅव टू फाइंड आउट द आन्सर. ठीक आहे. बाय सिंपल कॅल्क्युलेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता हे जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं आवाज येत नाहीये का माझा? आवाज येतोय आता क्लिअर? साक्षी ओके ठीक आहे. ह्या फिगर मध्ये जर तुम्ही चेक केलं ना तर बघा PQR हा ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल. ट्रायंगल PQR ह्या ट्रायंगल मध्ये आपण हा बेस कन्सिडर करू शकतो PR अँड दिस वन इज द हाईट. ठीक आहे. सेम ट्रायंगल कन्सिडर करून RQ इज द बेस अँड PS इज द हाईट असं आपण करू शकतो. आता सेमच ट्रायंगल आहे फक्त आपण त्याचा बेस आणि हाईट वेगवेगळा घेतो. ठीक आहे. सो आपण त्या दोघांची एरिया इक्वल दाखवायचे आणि सिंपल कॅल्क्युलेशन करून क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काढायचं. मी तुम्हाला करून दाखवते इकडे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोन्ही सेमच आहे. आता इथे आपण बेस वापरणार आहोत. हाफ इंटू बेस इज PR इंटू हाईट इज QT इज इक्वल टू हाफ इंटू इकडे बेस घेणार आहे RQ अँड हाईट इज PS. अगेन हाफ हाफ कॅन्सल होणार आहे. PR इज इक्वल टू 12. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. So PR इज इक्वल टू 12. QT आपल्याला काढायचं आहे. हाफ हाफ कॅन्सल होणार मी ऑलरेडी सांगितलं. RQ इज इक्वल टू 6 अँड PS इज इक्वल टू 6. सो QT इज इक्वल टू काय येईल 6 इंटू 6 अपॉन 12. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो QT इज इक्वल टू काय आलं 3. पुढे आपण हा बेस कन्सिडर केलाय आणि QT हाईट केली आहे बघा. आणि RQ बेस केलाय आणि PS इज द हाईट. सो व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट केल्या ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि आपल्याला QT इथे मिळालंय 3. सो अशा पद्धतीने खूप कळालं का? थर्ड एक्झाम्पल तुम्हाला आवाज आलाय का माझा? कुणीतरी रिप्लाय करा. श्रेया हाँ समझना.
थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली आज माझ्याकडे. आता हे जे 5वं एक्झाम्पल आहे बघा, हे 4थं आणि 5वं ऑलमोस्ट सेम आहे. बेस सेम आहे आणि तो रेशिओ डिपेंड्स ऑन देअर हाईट असणार. आता हे जे पुढचे सगळे 5 एक्झाम्पल आहेत हे ट्राय करा. अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला 2-2 मार्काला कदाचित येईल एक्झाम मध्ये. ठीक आहे. सो फक्त चेक करायचं की त्या ट्रेंगलचा एरिया म्हणजे जेव्हा तुम्ही रेशिओज फाइंड आउट करता, बेस काय आणि हाईट काय. बेस सेम असतील तर एरिया डिपेंड्स ऑन देअर हाईट. हाईट सेम असेल तर एरियाज डिपेंड्स ऑन देअर बेसेस. आणि इफ दोन्ही जर वेगवेगळे असेल तर देन यू हॅव टू मल्टिप्लाय. सिम्पली मल्टिप्लाय B1H1 अपॉन B2H. अशा पद्धतीने ही एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायची. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. खूप महत्वाचा थिअरम आहे. तुम्ही थरली करून जा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, 2-3दा लिहायची प्रॅक्टिस करा. एक्झाम मध्ये यायचे चान्सेस खूप आहेत. तो हा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आहे. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा कन्व्हर्स तुम्हाला फक्त एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल आले त्याच्यावर बेस्ड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे त्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल तुम्हाला फक्त येतील. ठीक आहे. अँगल बायसेक्टर थिअरम तुम्हाला रिड्यूस आहे सिलेबस मधून. आता जी सेकंड एक्सरसाइज आहे त्यामध्ये फक्त काही थोडेच एक्झाम्पल आहेत. पहिला क्वेश्चन तर नाहीये तुम्हाला. आता सेकंड जे एक्झाम्पल तुम्हाला दिसते इथे, यामध्ये दिले की इन ट्रायंगल PQR some values are given and state whether the line NM is parallel to RQ. आता इथे तुम्हाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरायचं आहे. तर आधी जर तुम्हाला सांगितलंय त्यांनी की तुम्हाला ते प्रूफ करायचंय लाईन पॅरलल आहेत का, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्ही रेशिओ फाइंड आउट करायचे आधी. PN अपॉन NR. PN अपॉन NR काय, PN ची व्हॅल्यू दिली आहे का, नाही. सो तुम्हाला काय दिले, टोटल PR दिले. PR इज इक्वल टू 20 दिले आणि PM 15 दिले. टोटल PQ दिले त्यांनी 25. सो MQ किती येईल मग, 25 मायनस 15 10 येणार. तसंच इथे PR दिले टोटल 20, NR दिले 8, म्हणजे हे किती येईल 12. सो आता आपण PN अपॉन NR काढल्यावर काय मिळणार आपल्याला, 12 अपॉन 8. 2 4 जा 12 किंवा 4 2 जा 8, 4 3 जा 12. 3/2 आला रेशिओ. आणि PM अपॉन MQ चा रेशिओ काय येईल, 15 अपॉन 10. अगेन 5 2 जा 10, 5 3 जा 15, 3 upon 2. So from 1 and 2 you can say that PN upon NR is equal to PM upon MQ. आणि ह्याच्यावरून मग तुम्ही लिहिणार की if the these ratios are equal then we can say that the lines are parallel. म्हणजे NM parallel to RQ. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये काय आहे, त्या दोन लाईन पॅरलल असतील तर हे रेशिओ इक्वल आहेत हे आपण सांगतो. कशामध्ये, तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये. आता हे काय झालं, त्याचं रिझन तुम्ही काय लिहिणार, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ठीक आहे. हे रेशिओ इक्वल आहेत त्यामुळे त्या लाईन पॅरलल आहे. तो हे त्याचा कन्व्हर्स झाला. ठीक आहे. आणि जॉमेट्रीचा पेपर लिहिताना सगळा हा स्टेटमेंट म्हणजे जो काही थिअरम तुम्ही वापरताय, ज्या प्रॉपर्टीज तुम्ही यूज करताय त्या तिथे मेन्शन करणं खूप महत्वाचं आहे. ते मेन्शन जर तुम्ही केलं नाही तर तुमचे मार्क रिड्यूस होऊ शकतात, कमी होऊ शकतात. ठीक आहे. सो त्याच्यावर फोकस करा की आपण ज्या प्रॉपर्टीज वापरतो त्या व्यवस्थितपणे तिथे तुम्ही मेन्शन करणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, आता इकडे बघा, हा 4th एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला अँगल P आणि अँगल B इक्वल दिले. आता हे अँगल P आणि अँगल B हे जे आहेत हे काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल देन डायरेक्टली यू कॅन से दॅट PQ पॅरलल टू BC. तुम्ही ह्याचं रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. म्हणजे जेव्हा आपण 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही लेसन बघितला होता, पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे दोन पॅरलल लाईनच्या मधले जे वरचे जे अँगल असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जसं इथे आहे, इथे 2 लाईन्स आर पॅरलल आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. हा अँगल आणि हा, याला आपण काय म्हणणार आहोत, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि ते करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात तर त्याचा आपण कन्व्हर्स वापरणार, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वापरतोय. इथे ऑलरेडी तुम्हाला दिलंय की P आणि अँगल B इक्वल आहे, 60 डिग्री आहेत. सो P is equal to angle P is equal to angle B is equal to 60 degree. So therefore तुम्ही म्हणू शकता PQ parallel to
BC आणि याचं रिझन लिहिणार करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आणि ह्या दोन लाईन जर पॅरलल आहेत तर तुम्ही त्याचे रेशिओज काय म्हणू शकता, इक्वल आहे बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. एवढं सोपं आहे. जॉमेट्रीमध्ये हाच फायदा आहे की बरेच वेगवेगळ्या मेथडनी तुम्ही ते एक्झाम्पल प्रूव्ह करू शकता किंवा सॉल्व्ह करू शकता. हा प्लस पॉइंट आहे ऍक्च्युली जॉमेट्रीचा. तर फक्त तुम्हाला सगळे थिअरम्स आणि प्रॉपर्टीज सगळ्या माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आता हे 3 पॅरलल लाईन्सचे एक्झाम्पल आहे ऍक्च्युली. हे तुम्हाला एक्झाम मध्ये नाही, पण आलं तर तुम्हाला माहिती पाहिजे. ऍक्च्युली सोपं आहे. फक्त AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC करायचंय आणि क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काढायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 10th एक्झाम्पल महत्वाचं आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल म्हणून ऍज इट इज तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. तर एकदा हे बघून जा. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वरच बेस्ट एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला जस्ट व्हॅल्यू पुट करायचे, क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काढायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे यामध्ये तर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे. ठीक आहे. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. तर ती पहिली टेस्ट आहे अँगल अँगल टेस्ट. त्यानंतर आहे अँगल अँगल टेस्ट. त्यानंतर आहे साइड अँगल साइड टेस्ट. आता साइड अँगल साइड टेस्ट जर तुम्हाला प्रूव्ह करायची असेल, सपोज हे दोन ट्रायंगल आहेत. या दोन ट्रायंगल मध्ये रेशिओ AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR असेल आणि ह्या दोन सेगमेंट मधला लाईन साइड मधला हा अँगल म्हणजेच अँगल B इज इक्वल टू अँगल Q असेल, तर तुम्ही म्हणू शकता हे दोन ट्रायंगल साइड अँगल साइड टेस्टनी काय आहेत, सिमिलर आहेत. ठीक आहे. दोन साइडच्या मधला अँगल पाहिजे आणि इथे आपण काय करतोय, साइडचे रेशिओ इक्वल दाखवतो. साइड इक्वल दाखवत नाही. फरक आहे बघा कॉन्ग्रुएन्सी आणि सिमिलॅरिटी मधला. सिमिलर ट्रायंगल मध्ये साइड कॉन्ग्रुएंट नसतात, तर त्या साइडचे रेशिओज सिमिलर असतात किंवा सेम असतात. ठीक आहे. तो ही सेकंड अँगल अँगल टेस्ट, अँगल अँगल टेस्ट, अँगल 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 ही पहिली टेस्ट आहे. त्यानंतर अँगल अँगल ही दुसरी. त्यानंतर साइड अँगल साइड. नेक्स्ट आहे साइड 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 टेस्ट. इफ रेशिओज ऑफ ऑल साइड्स आर इक्वल. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण साइड 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 टेस्ट वापरू शकतो. तर ह्यावर बेस्ड ही नेक्स्ट एक्सरसाइज आहे. तुम्हाला प्रूव्ह करायचे की ट्रायंगल कसे सिमिलर आहेत, कोणत्या टेस्टनी सिमिलर आहेत. आता बघा ह्या केस पहिलं जे एक्झाम्पल आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हा C अँगल हा जो आहे हा कॉमन अँगल आहे. दिस C अँगल इज कॉमन आणि हा D अँगल आणि 75 हे दोन अँगल इक्वल दाखवले. ठीक आहे. सो आपण अँगल अँगल टेस्टनी हे दोन ट्रायंगल काय लिहू शकतो, सिमिलर लिहू शकतो. आता करस्पॉन्डन्स त्याचे कसे लिहायचे बघा. आता आपल्याला दोन ट्रायंगल कुठले दिसत आहेत, CDE आणि CAB हे दोन ट्रायंगल आहेत, पण त्याचे करस्पॉन्डन्स आपल्याला लिहायचे. तर ते कसे लिहिणार बघा, नावं लिहिताना व्यवस्थितपणे लिहायची. इथे मी C लिहिते, इथे पण C लिहिते, कारण दोन्ही तो कॉमन अँगल आहे. आता हा D अँगल मी इथे लिहिणार आहे जो 75 डिग्री आहे आणि मोठ्या ट्रायंगल मधला हा 75 दिसतोय म्हणजे B. आता इथलं E नाव राहिलंय फक्त आणि इकडचं A. बघा मी कसं नाव लिहिली. तो हे दोन ट्रायंगल तयार झाले. हे काय करस्पॉन्डन्स म्हणजेच अँगल C इज इक्वल टू अँगल C कॉमन अँगल, ह्याचं रिझन लिहायचंय कॉमन अँगल्स. त्यानंतर अँगल D इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू 75 डिग्री. याचं रिझन काय, गिवन आहे आपल्याला. सो आपण म्हणू शकतो, इकडे तुम्ही लिहू शकता इथे साईडला अँगल अँगल. So we can say that triangle CDE similar triangle CBE by which test, angle angle test. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. जेव्हा तुम्हाला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचा क्वेश्चन येतो तेव्हा स्टार्टिंगला तुम्हाला काय लिहायचंय, अँड, आणि शेवटी हे सिमिलर साइन द्यायचंय. आधी सिमिलर साइन द्यायचं नसतं. जेव्हा तुम्ही ते प्रूफ करता तर शेवटी तुमचं सिमिलर साइन आलं पाहिजे. ठीक आहे. सो हे करस्पॉन्ड अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं, मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचे रेशिओ लिहू शकता. CD अपॉन CB इज इक्वल टू DE अपॉन BE इज इक्वल टू CE अपॉन CE. आता इथे चेक करा तुम्ही,
जेव्हा तुम्ही हे रेशिओज लिहिले हे डायरेक्टली तुम्ही ऍज इट इज लिहू शकता असं, म्हणजे CD अपॉन CB, त्यानंतर DE अपॉन BE आणि मग CE अपॉन CE. जर तुमचे ते करस्पॉन्डन्स लिहायचे चुकले तर हे रेशिओ चुकू शकतात. तो व्यवस्थित पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता ह्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलंय की ते ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही ते प्रूफ करायचंय तुम्हाला. सो तुम्ही आधी रेशिओज तुम्हाला दिसतंय ते इथे तुम्हाला साईड दिलेत. साईड दिलाय म्हणजेच रेशिओशी रिलेटेड काहीतरी आहे. साईडचे रेशिओ आपल्याला फाइंड आउट करायचे, हे डोक्यामध्ये फिक्स असलं पाहिजे. इथे कुठलाही अँगल वापरलेला नाही. सो सगळ्या साईडचा आपल्याला वापर करून सिमिलॅरिटी प्रूफ करायची आहे, हे लक्षात ठेवायचं. आता ह्या साईडचे रेशिओ फाइंड आउट करायचे सेपरेटली. जर रेशिओ इक्वल आले तर ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत बाय साईड 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 टेस्ट, असं तुम्ही प्रूफ करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता इथे त्यांनी दिलंय बघा, हे पोल आहेत आणि त्याची शॅडो पडली. तर तुम्हाला आधी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. तर कसं दाखवणार? तर आता हा पोल आहे म्हणजे R आणि C हा 90 डिग्रीचा अँगल असणार आहे, कारण तो पोल परपेंडिक्युलर असणार आहे. सो परपेंडिक्युलर आहे ते, त्यामुळे 90 डिग्री. आणि अँगल Q आणि अँगल B पण इक्वल आहे, कारण सेम टाइमला शॅडो पडत आहे. तो अँगल ऑफ जो शॅडो पडायचा टाइम आहे तो सेम असल्यामुळे तो जो अँगल तयार होणार आहे तो पण सेम असणार आहे. सो हे दोन अँगल तुम्ही इक्वल दाखवायचे. सो हे दोन ट्रायंगल अँगल टेस्टने सिमिलर झाले. त्याच्यानंतर त्याचे करस्पॉन्डिंग साइड काढून मग क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला आन्सर काढायचं. तुम्ही कसं लिहिणार बघा, ट्रायंगल PRQ अँड ट्रायंगल ACB मध्ये अँगल R इज इक्वल टू अँगल C 90 डिग्री आहे, कारण ते परपेंडिक्युलर ना, पोल आहे. ठीक आहे. त्यानंतर अँगल Q इज इक्वल टू अँगल B. याचं रिझन काय लिहिणार? त्यांनी दिले बघा, शॅडोज आहेत त्या सेम टाइमला पडत आहेत ना, सेम टाइम. शॅडो फॉल्स ऑन सेम टाइम, त्यामुळे तो अँगल इक्वल असणार आहे. देअरफॉर ट्रायंगल PRQ सिमिलर ट्रायंगल ACB, आणि याचं रिझन लिहिणार अँगल टेस्ट. सो आता त्याचे रेशिओ लिहिणार PR अपॉन AC इज इक्वल टू RQ अपॉन CB इज इक्वल टू PQ अपॉन AB. ठीक आहे. आणि ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या त्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू इथे मिळू शकेल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल. यामध्ये बघा तुम्हाला इथे पण सांगितलंय की प्रूफ दॅट ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. यामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर C अँगल दोघांमध्ये कॉमन दिसतोय बघा. P आणि Q 90 डिग्री अगेन. सो डायरेक्टली अँगल टेस्टनी हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. करस्पॉन्डिंग साइड्स त्याचे रेशिओ लिहून तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. अगेन सेम हे जे पुढचे 5th 6th 7 सगळे जे एक्झाम्पल तिन्ही जे तुम्ही बघितलंय तर तिन्हीमध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी म्हणजे ते ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. त्या आता ह्या पहिल्यामध्ये बघा PQ आणि SR पॅरलल, म्हणजे ह्या PQRS हा ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम मध्ये दोन लाईन पॅरलल असतात, अपोजिट साइड पॅरलल असतात. मग पॅरलल साइड असतील तर तुम्ही त्याचे कुठले अँगल वापरू शकता? अल्टरनेट अँगल. आणि हा व्हर्टिकली अपोजिट अँगल. अशा पद्धतीने दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, त्याचे करस्पॉन्डन्स लिहून तुम्ही हे प्रूफ करू शकता. ठीक आहे. सेम 6th वन पण तसंच करायचंय. CDO आणि ABO असे दोन ट्रायंगल घ्यायचे. अगेन तो ट्रॅपेझियम असल्यामुळे टू लाईन्स पॅरलल, अल्टरनेट अँगल आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स वापरून तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. जेव्हा तुम्ही सिमिलॅरिटी प्रूफ करता कुठल्याही टेस्टनी, मध्ये करस्पॉन्डिंग साइड्स लिहून त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला आन्सर काढायचे, हे डोक्यामध्ये फिक्स ठेवा. ठीक आहे. सेव्हन्थ एक्झाम्पल सेम तसंच आहे. 8th मध्ये बघा तुम्हाला हे रेशिओ दिलेत आणि आता तुम्ही रेशिओ जर बघितले AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP, आणि हा त्यांच्या मधला जो दोघांमधला अँगल दिसतोय बघा, हा व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो हे दोन ट्रायंगल कशामुळे सिमिलर होणार? तर साइड टेस्टनी. ठीक आहे. अगेन नेक्स्ट एक्झाम्पल पण जर तुम्ही चेक केलं तर त्यामध्ये बघा हा A अँगल जो मोठा दिलाय आणि हा D अँगल इक्वल दाखवलाय, आणि C अँगल काय दोघांमध्ये कॉमन आहे.
अँगल अँगल टेस्टनी दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, त्याच्या सिमिलॅरिटीच्या करस्पॉन्डिंग साईड लाईनच्या क्रॉस मल्टिप्लाय केलं की तुम्हाला हे प्रूफ दॅट तुम्ही प्रूफ करा. ठीक आहे, अशा पद्धतीने ही एक्सरसाइज आहे, खूप सोपी आहे. आता ह्या लेसन मधली शेवटची एक्सरसाइज आहे थिअरम ऑफ, किंवा कुठला महत्वाचा थिअरम आहे हा, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता बघा यामध्ये काय आहे की आधी जी पहिली एक्सरसाइज तुम्ही बघितली त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं नव्हतं की ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आता या केसमध्ये त्यांनी सांगितलंय की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, तर त्या इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, सो आपण काय म्हणू शकतो, हे बघा, when two triangles are similar, the ratios of areas of triangle is equal to the ratio of square of their corresponding side. म्हणजेच दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचे रेशिओ हे कशावर डिपेंड्स असतात, तर स्क्वेअर ऑफ रेशिओज ऑफ करस्पॉन्डिंग साइड. खूप महत्वाचा थिअरम आहे, 100% एक्झाम मध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, थिअरम पण लिहायला येऊ शकतो. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आणि थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हे दोन थिअरम ह्या लेसन मधून तुम्हाला करायचे आहेत. आता बघा मी इथे लिहिते एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता मला माहिती आहे की सपोज ABC आणि PQR हे सिमिलर ट्रायंगल आहे, सो त्याच्या एरियाचे रेशिओ कशावर डिपेंड असणार, तर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यामधली एक्सरसाइज तुम्ही बघितली, हे बघा 3/5 तुम्हाला काय दिलंय, करस्पॉन्डिंग साइड दिले, म्हणजे तुमचा आन्सर इथे काय येणार मग 9/25, म्हणजे त्याचा स्क्वेअर करायचा. इकडे पण बघा AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. इकडे एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता त्यांनी एरिया तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. आता साइड काढायचे आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्हाला एरिया दिलेला असतो आणि साइड काढायचं आहे तर तुम्हाला काय करायचंय, स्क्वेअर रूट काढायचंय. जर तुम्हाला साइड दिली आहे तर तुम्ही स्क्वेअर करणार आहे, हा डिफरन्स लक्षात ठेवा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. आता इथे बघा 80/125 दिले, हा एरिया दिलाय. आता आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट काढायचंय ऍक्च्युली. आता हे सिम्प्लिफाय, ह्या दोघांनाही स्क्वेअर रूट निघत नाही, सो याला सिम्प्लिफाय करायचं. कसं करणार, तर 5 1 जा 5, 3 राहिले, 5 6 जा 30, 5 2 जा 10, 5 5 जा 25. काय आलं बघा 16/25. म्हणजेच हे आपल्याला काय मिळालंय, तर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर मिळाले. म्हणजेच AB अपॉन PQ काय येईल, तर 4/, लक्षात येते. सो अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचंय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इकडे तुम्हाला अशा पद्धतीने दिले, तुम्हाला आधी एरिया ऑफ PQR अपॉन एरिया ऑफ LMN ह्या फॉर्म मध्ये आणायचंय, नंतर स्क्वेअर रूट काढायचंय. स्क्वेअर रूट काढल्यानंतर पण तुम्हाला मग हे QR ची व्हॅल्यू इथे पुट करायची, क्रॉस मल्टिप्लाय करून MN ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. आता इथे बघा 225 आणि 81 स्क्वेअर दिलाय, सॉरी एरियाज दिलेले आहेत. कशी काढणार तुम्ही साइड, तर 225 कशा स्क्वेअर आहे 15, 15/9. लक्षात येते. त्यात पण त्यांनी साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल दिलेली आहे आणि फाइंड द करस्पॉन्डिंग ऑफ बिगर साइड ऑफ बिगर ट्रायंगल. आता हे कसं करायचं मी एकदा करून दाखवते तुम्हाला. बघा सपोज A1/A2 वापरायचे आपण, S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. तुम्हाला 225/81 दिले, तर S1 स्क्वेअर S2 स्क्वेअर म्हणजेच तुम्हाला मिळेल इकडे 15/9 S1/S2. आता तुम्हाला हे बघूनच लक्षात येईल की S1 काय बिगर आहे. मग आता तुम्हाला इथे त्यांनी दिलंय की साइड ऑफ, इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल दिले, म्हणजे 15/9 ऍज इट इज ठेवून S1 तुम्हाला काढायचंय, S2 आपल्याला दिले 12. तर क्रॉस मल्टिप्लाय करायचं, 15 × 12/9 इज इक्वल टू S1. 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 5 4 जा 20. सो आपली S1 काय आली, बिगर साइड इज 20. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजतंय. आता ह्यामध्ये ना हा 7th जे एक्झाम्पल आहे ते खूप महत्वाचं आहे. एक्झाम मध्ये ऍज इट इज ऍक्टिव्हिटी बेसला विचारू शकतात. सोपं आहे, एकदा वाटलंच मी ते लिहून दाखवते तुम्हाला. इकडे बघा त्यांनी काय दिलंय, DP, DE कुठे आहे, DF
दिस DF इज इक्वल टू DP प्लस PF. मग इथे PF येणार. आता DP ची व्हॅल्यू इथे x आहे बघा आणि PF इथे 2x आहे. सो x प्लस 2x 3x आलं. FDE ला या अँगलला अँगल हा कुठला तर FPQ हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. तसंच FED ला म्हणजे ह्या अँगलला Q म्हणजेच FQP हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्यामुळे अँगल अँगल टेस्टनी हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. आता इथे तुम्ही वापरू शकता FDE मध्ये तुम्हाला FDE मध्ये DF माहिती DF चा स्क्वेअर आणि FPQ मध्ये PF चा स्क्वेअर. बघा बरोबर आहे का? फक्त इथे व्हॅल्यू त्यांनी पुट केल्यात 9/4 आले. आता इकडे बघा FPQ चा एरिया, तर FPQ चा एरिया तुम्हाला एक्झाम इथे दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 20 युनिट्स. तो इथे 20 करायचे आपल्याला. 4 5 जा 20, 9 5 जा 45. ठीक आहे. आता हा आपण आता FDE जो काढला तो हा FDEच आहे. तो इथे 45 येणार आणि FPQ म्हणजे 20 म्हणजे 45 मायनस 20 सो 25 आन्सर आलं तुमचं. कळालं? करून जा हे एक्झाम्पल रिवाइज करा परत एकदा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण पहिला लेसन आता कव्हर केलाय. ठीक आहे. पहिल्या लेसन मध्ये काही डाऊट असतील आणि तुमच्या क्वेश्चन सेट मधले जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे ते करून जा. तुम्हाला अल्जेब्राच्या पेपरमध्ये लक्षात आलं असेल की तुमच्या टेक्स्टबुकच्या खालचेच क्वेश्चन मोस्टली आलेले आहेत. सो तुम्ही ते प्रॅक्टिस करा सगळे. आता सेकंड लेसन आहे पायथागोरस. पायथागोरस मध्ये बराच सिलेबस रिड्यूस आहे. फक्त एक एक्सरसाइज आहे. तर पायथागोरस थिअरम मध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पायथागोरस थिअरम. ठीक आहे. जो खूप महत्वाचा आहे. पायथागोरस थिअरम मध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ABC ह्या ट्रायंगल मध्ये B जर 90 डिग्री असेल तर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हा तुमचा पायथागोरस थिअरम आहे. त्यानंतर 30 60 90 डिग्रीचा थिअरम, 45 45 90 चा थिअरम. त्यानंतर जॉमेट्रिक मीन लक्षात ठेवा पायथागोरस थिअरम हा पहिला. दुसरा 30 60 90 डिग्रीचा थिअरम. थर्ड वन 45 45 90 चा थिअरम. फोर्थ वन जॉमेट्रिक मीन. हे खूप महत्वाचे टॉपिक तुम्हाला पायथागोरस थिअरम मध्ये करायचे आहे. एकदा जस्ट आपण बघून घेऊ. पहिला क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये 100% येऊ शकतो. पायथागोरस ट्रिपलेट आहे की चेक करा. ते तुम्हाला सगळ्यांना येतं. तुम्ही खूप आधीपासून बघताय. मोठ्या साइड जी दिलेली असेल त्याचा स्क्वेअर करायचा. अदर 2 साइडचा स्क्वेअर करून ऍड करायचे. जर ते इक्वल आलं तर आपण म्हणू शकतो की तो पायथागोरस ट्रिपलेट आहे. ठीक आहे. इकडे बघा 35 35 90 चा थिअरम आहे हा. हे बघा 30 ची ऑपोजिट साइड म्हणजे MN इथे दिले. सो MN इज हाफ ऑफ दी हायपोटेन्यूज. 30 ची ऑपोजिट साइड ही हायपोटेन्यूजच्या अर्धी असते, हाफ असते. 60 ची ऑपोजिट साइड काय असते √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावर एक्झाम्पल येऊ शकतात. त्यानंतर 45 45 90 यामध्ये 45 45 90 म्हणजेच हा आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. यामध्ये दोन साइड इक्वल आहेत. सो ती साइड त्या दोन साइड ज्या आहेत त्या हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज असतात. हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर नेक्स्ट आहे जॉमेट्रिक मीन. इथे बघा यामध्ये हा QS ही जी परपेंडिक्युलर दिसते तुम्हाला डायग्राम दिसते ना सगळ्यांना. ओके.